हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? अनलॉक पीसीएमबी अकॅडमीमध्ये आपण झेप 2027 MST सीईटी सिरीज सुरू केलेली आहे. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामध्ये आपण 11 स्टँडर्डचा पहिले अभ्यास करतोय. तर त्यातला फर्स्ट जो युनिट आहे तो आपण कम्प्लीट केलेला आहे आणि आज आपण फोर्थ युनिट स्ट्रक्चर ऑफ ॲटम त्याचा थर्ड पार्ट बघतोय. याचे दोन पार्ट ऑलरेडी आपल्या चॅनलवरती कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली असेल, तुम्ही तो बघू शकता. आज आपण खूप इम्पॉर्टंट बघतोय वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? तर सगळ्यात इम्पॉर्टंट, जो वेव्ह आहे, ठीक आहे, तर त्याला लाईटला दोन प्रकारचे नेचर आहे. कधी लाईट हा जो आहे तो वेव्ह सारखा बिहेव करतो, कधी पार्टिकल सारखा बिहेव करतो. ठीक आहे, तर बघा, लाईटचं नेचर आज आपण समजून घेतोय. लाईट कसा बिहेव करतो ते समजून घेतोय. स्क्रीन तुम्हाला दिसत असेल. सो what is the behavior of light? So light behave as a wave as well as particle. कधी तो पार्टिकल सारखा बिहेव करतो, कधी वेव्ह सारखा बिहेव करतो. पण एक्झॅक्टली वेव्ह सारखा बिहेव करताना काय होतं, पार्टिकल सारखा बिहेव करताना काय होतं, ब्रिजिंग वेव्ह अँड क्वांटा, हे सगळं आपण ह्या लेक्चर सिरीज मध्ये बघतोय. इम्पॉर्टंट आहे, तुमच्या 11च्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये तुम्हाला हे दिसेल. वेव्ह आणि पार्टिकल नेचर म्हणजे ड्युएल नेचर, दोन नेचरचा तो वागतो. काही लोक असतात ना, कधी चांगले वागतात कधी वाईट वागतात. त्याच पद्धतीने लाईट म्हणजे प्रकाश, जे आपल्याला कधी लाईट आपल्याला दिसतो, तो वेव्ह सारखा पण वागतो आणि पार्टिकल सारखा पण वागतो. त्याचं डिटेल आपण जे पण डिस्कशन आहे ते आजच्या पार्टमध्ये करून घेणार आहे. इम्पॉर्टंट आहे, नोटबुक तुम्हाला घेऊन बसायची आहे. प्रॉपर मी समजून सांगणार आहे, काही गडबड करायची गरज नाही. द फाउंडेशन ऑफ ड्युअल नेचर, एक्सप्लोरिंग द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम क्लासिकल टू क्वांटम मेकॅनिक्स. आता आपण इकडे क्लासिकल मेकॅनिक्स पासून क्वांटम मेकॅनिक्स पर्यंत जातोय. थ्रू आउट द जर्नी आपण सगळ्या गोष्टी इथे समजून घेणार आहे. ड्युएल नेचर आपण काय बघतोय, खूप लोकांना समजतच नाही आपण काय बघतोय. लाईटचा ड्युएल नेचर बघतोय. ठीक आहे, ड्युएल नेचर ऑफ लाईट. लाईटला दोन नेचर आहेत, पार्टिकल आणि वेव्ह. वेव्ह आणि पार्टिकल हे दोन नेचर आहेत लाईटचे. त्याबद्दल आपण सगळं सविस्तर आजच्या पार्टमध्ये बघतोय. ठीक आहे, तर पार्टिकल नेचर कधी तो बिहेव करतो, कधी वेव्ह नेचर बिहेव करतो, ते समजून घेऊया. तर पहिले वेव्ह नेचर. वेव्ह म्हणजे लहरी, याला वेव्ह नेचर म्हणतो आपण. इथे दाखवल्याप्रमाणे वेव्ह नेचर, लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता जेव्हा लाईट पास होतो तेव्हा तो असा दिसतो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय, एक इलेक्ट्रिक फील्ड असते आणि एक मॅग्नेटिक फील्ड असते, त्या दोघांचं मिळून इलेक्ट्रोमॅग्नेटिक बनतं. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा अर्थ असा होतो, एक एक जी वेव्ह आहे ती इलेक्ट्रिक फील्ड सारखी आहे, एक जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड सारखी आहे. डिस्क्राइब बाय कॉन्टिन्युअस प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. बघा इथेच लिहिलेलं आहे, एक्सप्लेन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. आणि ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड दोन गोष्टी इंडिकेट करते, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. ह्या दोन गोष्टी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डिसाइड करते किंवा दोन टर्म दाखवते. आता पार्टिकल नेचर. आता पार्टिकल, सगळ्यात छोटा पार्टिकल आपला आपण फोटॉन म्हणतो. ठीक आहे, आणि पार्टिकल नेचर म्हणजे काय, तर पार्टिकलच्या वेळी पार्टिकल सारखी पण वेव्ह आपल्याला, कधी पार्टिकल सारखी पण लाईट आपल्याला पार्टिकल सारखा पण दिसू शकतो किंवा वेव्ह सारखा पण दिसू शकतो. पार्टिकल म्हणजे छोटासा पार्टिकल. लाईट कन्सिस्ट ऑफ डिस्क्रीट एनर्जी पॅकेट्स कॉल्ड फोटॉन ऑर क्वांटा. म्हणजे लाईट कधी कधी छोट्या छोट्या पॅकेट सारखा आपल्याला दिसू शकतो, त्याला काय नाव दिलेलं आहे, फोटॉन किंवा क्वांटा. त्याला काय नाव दिलेलं आहे, फोटॉन किंवा क्वांटा. एक्सप्लेन ब्लॅक बॉडी रेडिएशन अँड फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि हे काय एक्सप्लेन करतं, ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर बघा, लाईटचे इथेच आपल्याला क्लिअर झालेलं आहे, लाईटचे दोन नेचर आहेत, वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. पार्टिकल नेचर, सगळ्यात छोट्या पार्टिकलला आपण फोटॉन आणि क्वांटा म्हणतो, फोटॉन म्हणतो किंवा काय म्हणतो, क्वांटा म्हणतो. आणि तो दोन टर्म म्हणजे दोन टर्म इंडिकेट करतो, एक तर ब्लॅक बॉडी रेडिएशन सांगतो किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सांगतो. त्याच पद्धतीने वेव्ह नेचर इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड ऍज वेल एज मॅग्नेटिक फील्ड आपल्याला दाखवते. आणि हा इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन ह्या दोन फिनॉमिना आपल्याला दाखवते.
अंडरस्टूड? खूप इझी आहे. आणि जर तुम्ही इंटरेस्ट घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून चांगलं क्युरिओसिटी येत जाईल आणि समजायला सोपं पण जाणार. तर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट लाईटचे दोन नेचर आहे. कधी तो पार्टिकल सारखा बिहेव करतो, कधी तो वेव्ह सारखा बिहेव करतो. वेव्ह मध्ये प्रपॉगेशन असतं, कंटिन्युअस प्रपॉगेशन असतं. कशाचं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ऍज वेल एज द मॅग्नेटिक फील्ड इज देअर. ओके. तर आता आपण समजून घेऊया एक्झॅक्टली वेव्ह नेचर कसं आहे, आणि मग आपण पार्टिकल नेचर समजून घेऊया. डिफायनिंग वेव्ह पॅरामीटर. आता वेव्ह मध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. जसं की आता एखादी वेव्ह अशा पद्धतीने जात आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर सगळ्या प्रॉपर्टीज इथे दिसतात, ज्या की खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यातून आपल्याला क्वेश्चन्स वगैरे आपण विचारले जाऊ शकतात. आता ही जी आहे वेव्हलेंथ कशाला म्हणतात? वेव्हलेंथ इज डिनोटेड एज लॅम्बडा. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह क्रिस्ट अँड ट्रफ. म्हणजे क्रिस्ट कशाला म्हणतात? जो वरचा मोठा भाग आहे त्याला क्रिस्ट नाव दिलेलं आहे, जो खालचा भाग आहे त्याला ट्रफ नाव दिलेलं आहे. ठीक आहे. बघा, सगळे वरचे भाग जे आहेत त्याला क्रिस्ट नाव आहे, आणि सगळे वेव्हलेंथ मधल्या वेव्हच्या सगळ्या वरच्या भागांना काय नाव दिलेलं आहे? क्रिस्ट नाव दिलेलं आहे. राईट. आणि सगळ्या खालच्या भागांना काय नाव दिलेलं आहे? ट्रफ नाव दिलेलं आहे. ओके. येस. तर बघा, वेव्हलेंथ कशाला म्हणतात? एक वेव्हलेंथ कधी झाली? जेव्हा एका क्रिस्ट क्रिस्ट आणि ट्रफ मधलं जे कॉन्झिक्युटिव्ह डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? वेव्हलेंथ म्हणतो. इथे दिलेलं आहे बघा, याला आपण काय म्हणतो? वेव्हलेंथ म्हणतो. म्हणजे क्रिस्ट क्रिस्ट किंवा ट्रफ ट्रफ यांच्यामधले जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? वेव्हलेंथ म्हणतो. कशाने मोजतात? मीटरने मोजतात, नॅनोमीटरने मोजतात, आणि अँगस्ट्रॉमने सुद्धा मोजतात. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? वन बाय वन समजून घेऊ. हे आपण सगळं वेव्ह नेचर मधलं समजून होतं. एक वेव्ह पास होताना, म्हणजे लाईट जेव्हा जातो, लाईट आपल्याला जेव्हा दिसतो, त्याचं नेचर जेव्हा वेव्ह मध्ये असतं, ठीक आहे, तर तेव्हा काय काय गोष्टी आपल्याला दिसतात ते आपण आता समजून घेतोय. सगळ्यात पहिले, ही वेव्ह जात असताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात इथे. वेव्ह अशी जात असताना याला क्रिस्ट म्हणतो आपण, याला ट्रफ म्हणतो आपण, याला क्रिस्ट म्हणतो, याला ट्रफ म्हणतो, CT, अशा पद्धतीने. आणि दोन कॉन्झिक्युटिव्ह क्रिस्ट और ट्रफ मधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? वेव्हलेंथ म्हणतो. याला काय म्हणतो? वेव्हलेंथ म्हणतो. याला काय म्हणतो? जी लॅम्बडाने डिनोट करतो, आणि नॅनोमीटर किंवा मीटर किंवा अँगस्ट्रॉम मध्ये त्याला आपण डिनोट करू शकतो. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? नंबर ऑफ वेव्ह सायकल पासिंग अ फिक्स पॉइंट पर युनिट टाइम. म्हणजे एका टाइम मध्ये किती वेव्ह सायकल पास झाल्या याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव्ह. पर युनिट टाइम मध्ये किती 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 वेव्ह पास झाल्या त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी. आणि ती हर्ट्सनी मोजतो किंवा सेकंड इनव्हर्सनी मोजतो. राईट. बघा, पाठ करायची गरज नाही. वेव्हलेंथ म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह क्रिस्ट अँड ट्रफ, त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतो? एका मिनिटामध्ये पर पर युनिट म्हणजे किती वेव्ह पास झाल्या त्याला आपण वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी म्हणतो, जी हर्ट्सनी आपण डिनोट करतो किंवा सेकंडनी डिनोट, सेकंड इनव्हर्सनी डिनोट करतो. राईट. आता त्याच्यानंतर मग अजून भरपूर सगळ्या टर्म्स आहेत, त्या पण आपण समजून घेऊ काय काय टर्म्स आहेत ते. वेलॉसिटी, वेव्ह नंबर अँड इन्व्हर्जन रूल. तर वेलॉसिटी म्हणजे काय? वेलॉसिटी खूप इम्पॉर्टंट आहे. वेलॉसिटी C ने आपण डिनोट करतो. ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ट्रॅव्हल टू द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. ऑल वेलॉसिटी 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. दिस इज द वेलॉसिटी ऑफ लाईट. ठीक आहे. ही स्टँडर्ड वेलॉसिटी ऑफ लाईट आहे. व्हॅक्यूम मध्ये जात असताना. वेव्ह नंबर is the reciprocal of wavelength. Reciprocal of wavelength represent the number of wavelength per unit distance. एका पर युनिट डिस्टन्स मध्ये किती वेव्हलेंथ आहेत याला वेव्ह नंबर म्हणतात. न्यू बारने याला डिनोट करतो. इन्व्हर्जन रूल. ऍज वेव्हलेंथ इन्क्रीजेस फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस मेंटेनिंग कॉन्स्टंट वेलॉसिटी प्रोडक्ट. जेव्हा वेव्हलेंथ वाढतो, वेव्हलेंथ जेव्हा वाढतो तेव्हा फ्रिक्वेन्सी काय होतो? कमी होतो. फ्रिक्वेन्सी काय होतो? कमी होतो. तर अशा पद्धतीने हा इन्व्हर्जन रूल आहे. फ्रिक्वेन्सी हर्ट्सनी डिनोट मेजर करतात किंवा सेकंड इनव्हर्सनी. तर वेव्हच्या बाबतीत आपण कोणकोणत्या टर्म शिकलेलो आहे? वेव्हलेंथ शिकलो,
फ्रिक्वेन्सी शिकलो. वेव्हलेंथ म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन क्रिस्ट क्रिस्ट किंवा ट्रफ ट्रफ, याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका मिनिटामध्ये किती वेव्ह पास झाले, याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. वेलॉसिटी व्हॅक्यूमची किती असते? 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. वेव्ह नंबर इज द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. अशा पद्धतीने आपण लाईटचा वेव्ह काढू शकतो. ठीक आहे. तर जेव्हा पास होत असते तेव्हा ती वेव्हनी जर पास होत असेल तर इतक्या सगळ्या टर्म्स आहेत, आणि ह्या टर्म्स तुम्हाला MST CET एक्झाम मध्ये, नीट JEE एक्झाम मध्ये याचे क्वेश्चन्स तुम्हाला फिजिकल मध्ये बघायला मिळतील. म्हणजे फाइंड द वेलॉसिटी किंवा फाइंड द वेव्ह नंबर, काही दोन क्वांटिटी तुम्हाला दिलेल्या असणार, काही काढायला लावतील. तर अशा पद्धतीने दिस इज द इम्पॉर्टंट. आता एक रिलेशनशिप इथे डेव्हलप झालेला आहे. युनिव्हर्सल वेव्ह इक्वेशन आहे C = μ λ. सी म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, आणि लॅम्बडा इज द वेव्हलेंथ. ठीक आहे. सी, व्हेलॉसिटी ऑफ लाईट जर आपल्याला काढायची असेल तर न्यू आणि लॅम्बडानी काढतात. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी इज इंटू वेव्हलेंथ इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. फ्रिक्वेन्सी लॅम्बडा, लॅम्बडा वेव्हलेंथ, consecutive distance between crest or trough. Wavelength, number of wave pass in per unit time, that is lambda. आणि velocity of light, speed of light, velocity कशी काढायची? न्यू इंटू लॅम्बडा. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी, आणि लॅम्बडा मीन्स वेव्हलेंथ. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आता तुम्हाला ह्यापैकी दोन टर्म दिल्या असणार, दोन टर्म काढायच्या असतील, त्याचे एक्झाम्पल्स पण आपण बघणार आहे जेव्हा आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करू तेव्हा. आता सध्याला आपलं एवढं लक्षात ठेवायचंय, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे तुमचे 2 मार्क्स कव्हर होतील. प्लीज कीप इन माइंड, इथे तुमचे किती मार्क्स कव्हर होतील? 2 मार्क्स कव्हर्ड हिअर. किती मार्क्स कव्हर होतील? 2 मार्क्स कव्हर होतील इथे. 2 किंवा 3ही मार्क्स कव्हर होऊ शकतात जर इथे तुम्हाला क्वेश्चन तशा पद्धतीने विचारला गेला तर. 2 मार्क्स साठी क्वेश्चन विचारू शकतो. वेलोसिटी ऑफ लाईट इज द न्यू इंटू लॅम्बडा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टर्म इज देअर. ओके. सो नेक्स्ट इज पार्टिकल नेचर बद्दल समजून घेऊया. पार्टिकल नेचर कसं आहे त्याबद्दल समजून घेऊया. द प्लँक्स क्वांटम, प्लँक सरांनी केलं आहे 1900 मध्ये, द बर्थ ऑफ मॉडर्न फिजिक्स. इथे मॉडर्न फिजिक्सचा काय झालेला आहे? बर्थ आहे झालेला आहे. 1900 मध्ये प्लँक सरांनी केलेला असल्यामुळे द नेम इज प्लँक क्वांटम रिव्हॉल्युशन. द नेम इज प्लँक क्वांटम रिव्हॉल्युशन. काय नाव दिलेलं आहे? प्लँक कॉन्स्टंट रिव्हॉल्युशन. ओके. पॉस्ट्युलेट ऑफ क्वांटम थिअरी. आता इथे थोडंसं पॉस्ट्युलेट बघा, प्रत्येक जेव्हाही कोणती थिअरी डिराईव्ह झालेली असते त्यामागे काही पॉस्ट्युलेट असतात, काही अझम्पशन असतात, हे आपण शिकत आलेलो आहे. सो व्हॉट आर दी अझम्पशन ऑफ क्वांटम थिअरी? First assumption is discrete energy. Energy is not emitted or absorbed continuously, but in discrete packet called quanta. एनर्जी ही इमिट पण होत नाही आणि ऍब्झॉर्ब पण होत नाही, पण ती पॅकेटमध्ये येत असते, आणि त्याला नाव दिलं आहे क्वांटा किंवा फोटॉन फॉर लाईट. बघा, प्लँक्स कॉन्स्टंट थेअरी 1900 मध्ये आली आणि त्यांनी काही अझम्पशन दिले, आणि त्या अझम्पशन नुसार जसं मी तुम्हाला म्हटलं बोर्स मॉडेल आलं पुढे, काय काय चेंजेस झाले, तर त्याबद्दलचे एक एक थेअरी येत गेल्या, आणि स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये त्याच थेअरी आपण समजून घेतोय. 1900 मध्ये ह्या प्लँक सरांनी ही थेअरी आणली. फर्स्ट अझम्पशन इज एनर्जी नॉट एमिटेड नॉट ऍब्झॉर्ब, ती फोटॉन मध्ये येते और क्वांटा मध्ये येते. using the quanta or the photon. Proportionality. The energy of each quantum is directly proportional to the frequency of radiation. प्रत्येक क्वांटा म्हणजे फोटॉनची एनर्जी डिरेक्टली प्रोपोर्शनल असते फ्रिक्वेन्सी सोबत. ठीक आहे. एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. राईट. इंटिग्रल मल्टिपल. टोटल एनर्जी इमिटेड और ऍब्सॉर्ब इज इक्वल टू द होल नंबर मल्टिपल ऑफ क्वांटम. म्हणजे प्रत्येक टोटल एनर्जी असेल ती होल नंबरला मल्टिप्लाय झालेली असेल, म्हणजे 0 to इन्फिनिटी. E इज इक्वल्स टू एच न्यू. म्हणजे बघा, E इज डायरेक्टली, एनर्जी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. आणि जर आपण इथे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर का काढलं, जस्ट अ मिनिट, तुम्हाला सगळं सॉल्व्ह करून दाखवते.
Yes. So according to the quantum physics, E is directly proportional to the frequency. E means energy and mu means frequency, right? So आपण जर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इथे काढलं तर इथे एच न्यू येणार. एच हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे. प्लँक्स कॉन्स्टंट. न्यू म्हणजे काय झालं, फ्रिक्वेन्सी, आणि ई म्हणजे एनर्जी. ठीक आहे. तर एनर्जी इंटिग्रल मल्टिप्लर आहे कोणाच्या, होल नंबरच्या. म्हणजे ती ई इज इक्वल्स टू 1 h न्यू असेल, ई इज इक्वल्स टू 10 h न्यू असेल, इन काही पण असू शकते, होल नंबरनी मल्टिप्लाय होत जाणार. क्वांटायझेशन. एनर्जी चेंजेस ऑकर इन स्टेप्स. म्हणजे एनर्जी जी चेंज होणार ती स्टेप्स मध्ये होणार, नॉट ॲज स्मूथ रॅम्प ब्रेकिंग क्लासिकल एक्सपेक्टेशन. आणि इथे क्लासिकल एक्सपेक्टेशन काय झालेले आहे, ब्रेक झालेले आहे. हे मी नाही सांगत आहे, हे कोणीच नाही सांगत आहे, हे पॉस्ट्युलेट्स सांगतात आहे. पॉस्ट्युलेट्स म्हणजे अझम्पशन सांगतात आहे कशाचे, क्वांटम थिअरीचे. दिज आर दी अझम्पशन ऑफ क्वांटम थिअरी. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अझम्पशन जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात, कारण त्यावरूनच मग आपण प्रत्येक गोष्टी प्रूव्ह करत जातो. हे मानून चालायचं आहे आपल्याला की असं असं आहे, त्यालाच आपण अझम्पशन म्हणतो. तर प्रायमरी फॉर्म्युला एनर्जीचा काय आहे, आपण जसं सांगितलं अझम्पशन वरून फॉर्म्युला काय डिराईव्ह झाला, ई इज इक्वल्स टू एच न्यू. हा एक फॉर्म्युला झाला. रिलेट्स एनर्जी डिरेक्टली टू फ्रिक्वेन्सी. म्हणजे एनर्जी डायरेक्टली फ्रिक्वेन्सी सोबत रिलेट होत आहे. एनर्जी जर वाढली तर फ्रिक्वेन्सी पण काय होत आहे, वाढत आहे. हायर फ्रिक्वेन्सी मीन हायर एनर्जी फोटॉन, युव्ही वर्सेस रेडिओ. डिराईव्ह फॉर्म्युला काय आहे, E इज इक्वल्स टू एच सी बाय लॅम्बडा. हे डिराईव्ह फॉर्म्युला आहे. हे आपण कसा डिराईव्ह केला, रिलेट्स एनर्जी इन्व्हर्सली टू द वेवलेंथ, लॉंगर वेवलेंथ कॅरी लेस एनर्जी. आता इथे एनर्जी आणि वेवलेंथचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे एनर्जी वाढली तर वेवलेंथ काय होणार, कमी होणार. वेवलेंथ वाढली, एनर्जी काय होणार, जास्त होणार. हे कशावरून काढलं आपण, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फोटॉन ऑफ लाईट म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट इज इक्वल टू न्यू आणि लॅम्बडा. ठीक आहे. आणि इथे आपल्याजवळ न्यू आहे. न्यू आहे हे कसं काढलं, मी परत समजावून सांगते, डोंट बी वरी. हा डिराईव्ह केलेला फॉर्म्युला डिरेक्टली कसा डिराईव्ह केला, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. आतापर्यंत जे आपण शिकलो त्याच्यामध्ये वी लर्न 2 टर्म्स. व्हॉट आर दोज, आपण 2 टर्म शिकलो. पहिलं म्हणजे ई एनर्जी ही डायरेक्टली प्रपोर्शनल असते कशाच्या, फ्रिक्वेन्सीच्या. तर इथे ई व्यवस्थित लिहून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल, काही रट्टा मारायची गरज नाहीये. अकॉर्डिंग टू द अझम्पशन, हे कुठून काढलं, फ्रॉम अझम्पशन. फ्रॉम हे लिहून घेऊ शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. फ्रॉम अझम्पशन वी डिराइव्ह दॅट ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. आपल्याला त्या डिरेक्टली प्रपोर्शनलची टर्म काढायची आहे, तर आपण इज इक्वल्स टू एच न्यू हे काढलं. एच म्हणजे काय, वेअर एच इज इक्वल्स टू प्लँक्स कॉन्स्टंट. ठीक आहे. आता ही टर्म आपण डिराईव्ह केली, पण आपल्याला माहितीये की, आपल्याला काय माहितीये, वेलॉसिटी ऑफ लाईट इज इक्वल्स टू लॅम्बडा म्हणजेच वेवलेंथ इनटू फ्रिक्वेन्सी. ही टर्म आपल्याला माहितीये. आपण हे आधीच शिकलोय. कधी शिकलोय आपण हे, मागच्याच पार्टमध्ये शिकलो आहे. ठीक आहे. वेलॉसिटी ऑफ लाईट इज इक्वल्स टू लॅम्बडा इंटू व्ही, हे आपण आधीच्याच पार्टमध्ये शिकलेलो आहे. आणि आता जे आपण बघतोय, आता आपल्याला डिराईव्ह करायचंय. आपल्याला माहितीये ई इज इक्वल्स टू एच न्यू. सो वी कॅन ऍड न्यू इज इक्वल्स टू, न्यू इज इक्वल्स टू, याच्यावरून न्यू ची व्हॅल्यू काय काढू शकतो, सी बाय लॅम्बडा. मग आपण इथे ई इज इक्वल्स टू एच तसाच सेवडा आणि सी बाय लॅम्बडा टाकला. मग आपल्याला डिराइव्ड फॉर्म्युला काय भेटला, ई इज इक्वल्स टू एच सी बाय लॅम्बडा. तर अशा पद्धतीने आपण तो काय केलेला आहे, फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. तुम्हालाही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. डोंट
हेजिटेट, राईट? हेजिटेट करायची गरज नाहीये. खूप इझी आहे समजण्यासाठी. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप करत गेले, सॉल्व्ह करत गेले, बघा आता फिजिकल केमिस्ट्री किंवा जर कॉन्सेप्ट असेल तर तो तुम्हाला लिहून पाहण्याची गरज आहे, तरच आपल्याला तो समजणार आहे. ओके, येस. रिलेट्स एनर्जी इन्व्हर्सली टू वेव्हलेंथ, आणि याच्यावरून E इज इक्वल्स टू hc बाय लॅम्बडा वरून कोणत्या कोणत्या गोष्टी समजू शकतात? एनर्जी वाढली, वेलॉसिटी वाढेल, पण वेव्हलेंथ काय होईल? कमी होईल, कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ तुम्हाला माहित असेल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे ती गोष्ट सेम होणार. जर स्पीड वाढली तर एनर्जी पण वाढणार, राईट? एनर्जी वाढली तर वेव्हलेंथ काय होणार? कमी होणार. तर अशा पद्धतीने याचं काय आहे? रिलेशन आहे. ओके, तर येस, फंडामेंटल फिजिकल कॉन्स्टंट आपण इथे समजून घेऊ आता. प्लँक्स कॉन्स्टंट, जो की एच ने डिनोट करतात, आणि जे एस हे त्याचं युनिट आहे. याचं प्लँक्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू 6.626 इंटू 10⁻⁻³ स्पीड ऑफ लाईट, वेलॉसिटी, स्पीड ऑफ लाईट इज 3.00 10⁻8 मीटर पर सेकंड, म्हणून 3 इंटू 10⁻8 पण आपण त्याला म्हणतो. वेव्हलेंथ, सॉरी, वेव्ह नंबर न्यू बारने डिनोट करतात, 1 बाय लॅम्बडा. दिस इज द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ, डिनोटेड ॲज मीटर इनवर्स ऑर सीएम इनवर्स. कारण की वेव्हलेंथचं युनिट मीटर असल्यामुळे त्याचं इनवर्स मध्ये जाणार. सो दीज आर दी कॉन्स्टंट वी लर्न टुडे. खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यावरून तुम्हाला 3 ते 4 मार्क तुम्ही सेव्ह करणार जर तुम्ही आज हे बघितलं असेल तर. आपण रिकॅप पण बघूया आज आपण काय काय शिकलो त्या गोष्टीचा. डोंट गेट कन्फ्युज. ओके, सो न्यूमरिकल प्रॅक्टिससाठी आपण इथे दिलेले आहे, ते पण आपण स्टेप 1 स्टेप 2 मध्ये आपण कॅल्क्युलेट करतोय. बघूया आपण न्यूमरिकल्स कसे आहेत. गिवन फ्रिक्वेन्सी, कॅल्क्युलेट ई फॉर फोटॉन. आता ई म्हणजे एनर्जी काढायची आहे, आणि फोटॉन तुम्हाला दिला आहे 5 इंटू 10⁻14 हर्ट्स. ओके, तर आपल्याला माहितीये ई इज इक्वल्स टू एच न्यू, बरोबर. आता एच ची माहिती आपल्याला आहेच ऑलरेडी. एच आपण ऑलरेडी बघितला, 6.6 10⁻⁻34, आणि न्यू ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 5 इंटू 10⁻14, राईट? मग आता इथे याचं मल्टिप्लाय करा, 6×5 तसं येतं, पण पॉईंट जर का आपण गेलं 3.313 इंटू, आता -34 आहे आणि 14 आहे, म्हणजे हे मायनस होणार आहे, प्लस मायनस मायनस ऑलवेज 0.20, आणि एक पॉइंट आपण इकडे शिफ्ट केल्यामध्ये -19 जूल. ही काय आहे? एनर्जी इज इन जूल, त्याच्यामुळे हे आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलंय. तर एनर्जी म्हणजे एक टर्म दिलेली असल्यावर आपण दुसरी टर्म काढू शकतो. तर पॉइंट शिफ्ट कसे करायचे हे सगळं याच्याबद्दल मी नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे. डोंट गेट कन्फ्युज. पण आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की एक जर टर्म आपल्याला काढायची असेल आणि 2 टर्म दिलेल्या असतील, तर आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू तुमच्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या असतात, पण बऱ्याचदा त्या दिलेल्या नसतात. त्यामुळे जेवढे जेवढे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, तुम्हाला कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपोआप पाठ झालेल्या असतील. पण कधी कधी काय असतं, स्टँडर्ड युनिट मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करावं लागतं. ई इज इक्वल्स टू एच न्यू, आणि ई इज इक्वल्स टू एच सी बाय लॅम्बडा. या 2 टर्म तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. न्यू इज इक्वल्स टू न्यू अँड लॅम्बडा, ह्या तीन फॉर्म्युला तुमच्या पाठ असतील तर तुम्ही कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता इथे प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये वेव्हलेंथ दिलेला आहे. कॅल्क्युलेट ई. ई कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. ई कॅल्क्युलेट करायचं आहे. वेव्हलेंथ दिलेलं आहे 600 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. तर 600 नॅनोमीटर म्हणजे काय? 6 इंटू 10⁻⁷, कारण की आपण मायनस केलं त्याच्यातून. मग ई इज इक्वल्स टू एच सी बाय लॅम्बडा, ही टर्म यूज करून इथे आपला आन्सर येणार. एच किती येणार? 6.6 इंटू 10⁻⁻34, 3 इंटू 10⁻8, आणि लॅम्बडा किती आहे? 6
इंटू 10⁻⁻7 ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करून आपला आन्सर आलाय 3.313 इंटू 10⁻⁻19. अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. बघा कोणतेही प्रॉब्लेम आपण तेव्हाच सॉल्व्ह करू शकतो जेव्हा आपल्याकडे फॉर्म्युला आपल्याला माहित असेल, आपल्याला युनिटचे कन्व्हर्जन करता येत असतील, तरच आपण सगळे फॉर्म जे एक्झाम्पल्स आहेत ते चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. पेपरमध्ये एमएसटी सीईटी मध्ये हेच तुम्हाला क्वेश्चन अशाच पद्धतीने विचारले जातील. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी. सपोज इथे जसं म्हटलंय कॅल्क्युलेट ई, तुम्हाला न्यू दिलेला असेल, कॅल्क्युलेट करा ई 2 मार्क्ससाठी अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार. जर क्वेश्चन विचारले गेले नाही तर थेरी विचारले जाणार. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर बेसिकली आजच्या पार्टमध्ये आपण काय काय शिकलो एकदा रिकॅप करून घेऊया, म्हणजे क्लॅरिटी अजून चांगली असेल. सो समरी ऑफ टुडेज क्लास इज, व्हॉट आर द समरी? ड्युएल वेव्ह पार्टिकल नेचर ऑफ लाईट, म्हणजेच ड्युएल नेचर ऑफ लाईट वी लर्न टुडे इज द ड्युएल नेचर ऑफ लाईट. लाईटचं ड्युएल नेचर आहे. कधी लाईट कशासारखा वेव्ह सारखा बिहेव करतो, तर कधी लाईट पार्टिकल सारखा बिहेव करतो. ठीक आहे. लाईट behave as a dual nature. Light have wave as well as the particle nature. So when light have the wave nature, तर लाईट अशा पद्धतीने जातो. ह्यामधल्या खूप गोष्टी आपण टर्म्स आज शिकलेलो आहे. क्रिस्ट कशाला म्हणतात? जो वरचा भाग आहे त्याला क्रिस्ट म्हणतात, खालच्या भागाला ट्रफ म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, इथे जाताना तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचरचा असतो, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड एज वेल एज मॅग्नेटिक फील्ड दे हॅव. मग त्याच्यामध्ये इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन हे दोन फिनॉमिना येतात. पार्टिकल नेचर सगळ्यात छोटा पार्टिकल ॲज अ फोटॉन, जो मॅक्सवेलने सांगितलाय. मग याच्यात मॉडर्न फिजिक्सची थेअरी आली. मॉडर्न फिजिक्स मध्ये काय काय गोष्टी सांगितल्या आहेत, तर 1900 मध्ये प्लँक्स कॉन्स्टंट सरांनी अझम्पशन दिले आणि त्या अझम्पशन वरून आपल्याला खूप गोष्टी क्लिअर झाल्या. आणि कोणत्या कोणत्या गोष्टी क्लिअर झाल्या पार्टिकल नेचर बद्दल? तर एनर्जी बद्दल, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कशाच्या? एनर्जी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते फ्रिक्वेन्सीच्या, राईट. मग ई इज इक्वल्स टू प्लँक्स कॉन्स्टंट घेताना एच न्यू हा टर्म आपण आणला. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही 3 × 10⁸ असते मीटर सेकंड, हे आपण काढलं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची टर्म आपण काढली की ई इज इक्वल्स टू एच सी बाय लॅम्बडा. हे कसं आलं? तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही न्यू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्ह लेंथ असते. मग याच्यावरून आपण ही टर्म काढली, राईट. मग अशा टर्मचा यूज करून आपण एनर्जी काढू शकतो, आपण वेव्हलेंथ काढू शकतो किंवा प्लँक्स कॉन्स्टंट काढू शकतो. आपण 3 महत्वाच्या ज्या कॉन्स्टंट आहेत त्या शिकलो. प्लँक्स कॉन्स्टंट, व्हेलोसिटी ऑफ लाईट शिकलो. तर ह्या सगळ्या कॉन्स्टंटचा यूज करून आपण भरपूर सगळ्या गोष्टी पण शिकलो. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय बघणार आहे? बोहर ॲटॉमिक मॉडेल फॉर हायड्रोजन. बोहर सरांनी ॲटॉमिक मॉडेल दिला हायड्रोजनसाठी, आणि इथे आपण ड्युएल नेचर समजून घेतलं. वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर हे दोन नेचर आहेत. वेव्ह नेचर वरून आपल्याला प्रोपोगेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं माहिती पडतं. फोटॉनची माहिती आपल्याला पार्टिकल वरून पडते. एनर्जी ही इमिट होत नाही डिरेक्टली किंवा ती ट्रान्सफर होत नाही, तर ती फोटॉन क्वांटाच्या स्वरूपात बाहेर जाते, एका छोट्या छोट्या बंडल्सच्या स्वरूपात बाहेर जाते. आणि द नेम गिव्हन ॲज द फोटॉन ऑर क्वांटा. आणि हे कोणी दिलंय? तर हे फिजिक्स मध्ये प्लँक्स सरांनी दिलेलं आहे. कधी? 1900 मध्ये. अशा पद्धतीने आज आपण ब्रीफ समरी पाहिली, समजून घेतली कशाची? द वेव्ह ॲज वेल एज पार्टिकल नेचर ऑफ लाईट. सो लाईट हॅव वेव्ह अँड पार्टिकल नेचर, आणि त्याच्याबद्दलचे सगळं डिटेल अंडरस्टँडिंग वी लर्न टुडे. नेक्स्ट पार्टमध्ये बोहर ॲटॉमिक मॉडेल फॉर हायड्रोजन आपण बघतोय, आणि त्यानंतर एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ ॲटम कडे आपण प्रोसीड करणार आहोत. त्यानंतर ना ॲटॉमिक नंबर पिरियडिक टेबल मधले 1 ते 30 पर्यंत आपण शिकणार आहे. त्याचं ॲटॉमिक नंबरचं कशा पद्धतीने डिवायडेशन आहे ते सगळं शिकणार आहे. तर
इम्पॉर्टंट सगळं आपण शिकतोय, सगळ्या MST CETचा 2027चा टार्गेट आपण कम्प्लीट करणार आहोत. जर तुमच्याही मनामध्ये काही क्वेश्चन शंका असतील तर डेफिनेटली आय एम हिअर टू सपोर्ट यू. तुम्ही कमेंटचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि पुढेही काही जर तुम्हाला अजून तुमचे डेडिकेटेड टॉपिक्स असतील तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता. काही टीचिंगमध्ये तुम्हाला समजत नसेल तर डेफिनेटली आम्ही ओपन आहोत काही फीडबॅकसाठी सुद्धा. तर नवीन टॉपिकमध्ये आपण ॲटॉमिक मॉडेल शिकतोय आणि आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घेणार आहे. त्यामुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पाठवायला विसरू नका. मी नेहमी सांगत असते, प्रत्येकाचा फायदा होणं हाच आपला पर्पज आहे. कारण आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये आणि विथ फ्री कॉन्टेंट द्यायचं आहे, ते पण चांगल्या क्वालिटी कॉन्टेंट द्यायचं आहे. त्यामुळे नक्की दुसऱ्यांचाही फायदा करा आणि आम्ही खरंच ग्रेटफुल आहोत की तुम्ही आम्हाला इतका सपोर्ट करत आहात आणि पुढेही तुम्ही सपोर्ट कराल याची म्हणजे आम्हाला 100% खात्री आहेच. थँक्यू.